आत्ताही वेटिंग आहे इथे. हा मिलाप आहे नदी आणि समुद्राचा. हॅलो नमस्कार. कोस्टल कर्नाटक सिरीजच्या 5व्या भागात तुमचं स्वागत आहे. ह्या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आज उडुपीमध्ये आपला शेवटचा दिवस आहे. चला तर मग वेळ न घालवता या सफरीची सुरुवात करूया. श्रीकृष्ण मठला जाण्यासाठी आम्ही अगदी लवकर सकाळी निघालेलो आहोत. अजून उजाडलं सुद्धा नाही आहे, पण आम्ही एकदम लवकर निघालेलो आहोत तिथे जाण्यासाठी. बघूया, देवाची इच्छा गर्दी नाही लागली तर फार बरं होईल. आणि तिथे कशी प्रोसेस आहे काय ते आपण बघूच. या पुढे लोकेशनपासून फक्त 4 किलोमीटर अर्थात 9 मिनटाच्या अंतरावर हा मठ आहे. आणि आज तर चांगलाच पाऊस लागलेला आहे. आणि आम्ही असा प्लॅन केलेला की हा पाऊस थांबला आणि हे झालं तर सेंट मेरीज आयलंड बघता येईल. पण एकंदरीत हा अगदी जून महिन्यासारखा पाऊस लागला इकडे, त्यामुळे रात्रभर पाऊस झालेला आहे असे. तर ह्या जागेबद्दल अशी माहिती मिळाली होती की इथे कमीत कमी 1 ते 1.5 तास तुम्हाला क्यूमध्ये उभं राहावं लागू शकतं. तर ह्या लांबलचक रांगा टाळण्यासाठी म्हणून आम्ही पहाटे लवकर इथे जाण्यासाठी निघालो. बस डेपो इकडचं येताना लागेलच. समोर दिसतोय तो आहे श्रीकृष्ण मठ. आणि इथे हे आहे संपूर्ण पार्किंग. आणि सकाळी प्रचंड गर्दी आहे इथे. सो लेट्स सी. शनिवार त्यामुळे गर्दी सुद्धा आहे. तर आम्ही आता मोस्टली पास घेऊनच. आणि इथे सुद्धा देवळांमध्ये ट्रेडिशनल आउटफिट अलाउड आहे. पुरुषांना लुंगी किंवा आय थिंक पुरुषांना लुंगीच अलाउड आहे आणि स्त्रियांना आपला रेग्युलर पंजाबी ड्रेस किंवा साडी. आणि देवळात आतमध्ये काही पुरुषांनी पॅन्ट घातली होती, पण त्यांना एंट्री ह्यांनी दिली होती. गोकर्ण महाबळेश्वरला घेतलेली मागच्या वर्षीची लुंगी आणि सगळं होतं आमच्याकडे, ते व्यवस्थित धुवून आम्ही ठेवलेलं होतं घरी. तर आता सुमुखने तेच इथे घातलेलं आहे. रेडी का? चला, अण्णा रेडी आहेत. हे उडुपीतील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून ह्याची स्थापना 13व्या शतकात माधवाचार्यांनी केली होती. भगवान श्रीकृष्णाची भक्ती आणि आध्यात्मिक शांततेसाठी हे केंद्र महत्त्वाचे मानले जाते. इथे असलेली श्रीकृष्णाची मूर्ती पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. सकाळी 5 ते रात्री 8:30 पर्यंत हा मठ खुला असतो. मंगला आरती किंवा मंगळ आरती ही पहाटे 5:30ला होते. महापूजा संध्याकाळी 7:30ला आणि एकांत सेवा रात्री 8:30 वाजता होते. हे ठिकाण प्रसाद वाटपासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून ह्याला अन्ना ब्रह्मा किंवा अन्न ब्रह्मा असे नाव मिळाले आहे. दुपारी 12 व रात्री 8 वाजता इथे प्रसाद मिळतो. इथे येण्यासाठी प्रवेश मोफत असून आठवड्याचे सर्व दिवस हा मठ दर्शनासाठी खुला असतो. ह्या मठामध्ये कृष्णाचे दर्शन 9 छिद्र असलेल्या एका खिडकीतून देण्यात येते. त्यामागे काय कथा आहे ते आता जाणून घेऊ. 16व्या शतकातील श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त कनकदास ह्या देवळात जेव्हा आले त्यावेळेला त्यांना खालच्या जातीचे असल्यामुळे प्रवेश रोखण्यात आला. त्यावेळी ते मंदिराच्या मागच्या बाजूस जाऊन जिथे भिंत होती तिथे बसले आणि तळमळीने भगवान श्रीकृष्णाची स्तुती गाऊ लागले, भजन करू लागले. आणि हे करत असताना पूर्वेकडे तोंड असलेली मूर्ती चमत्कारिकरित्या पश्चिमेला आपोआप वळली. कनकदास जिथे होते त्या भिंतीला तडा जाऊन आपोआप छिद्र पडले, म्हणजेच किंडी किंवा खिडकी तयार झाली आणि कनकदासांना भगवंताचे दर्शन प्राप्त झाले. तेव्हापासून आजही ह्या विशिष्ट अशा कनकना किंडी किंवा कनकाच्या किंडीतूनच इथे श्रीकृष्णाचे दर्शन आपल्याला मिळते. खरंच भक्ती आणि श्रद्धा ही कोणत्याही जातीभेद किंवा उच्च नीच या कल्पनेपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि गर्दी नाही आत्ता अजिबात, त्यामुळे आम्ही पास वगैरे काढला नाही आहे. विदाऊट पासच जातो. तो पास काउंटर बंद आहे चक्क इकडे. फळं फुलं ज्यांना अर्धा तास लागेल बोलले, मग असे 2 एंट्रन्स आहेत राईट साईडने. आम्ही आता VIP दर्शन घेतलं. आणि आम्ही पोचलो तेव्हा इथे सकाळची आरती चालू होती, तर त्याचा अनुभव घ्या.
आणि मठाच्या प्रेमायसेसमध्ये बरीच छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत. या मठामध्ये असे वेगळे छोटी देवळं आहेत. हे होतं यांच्या स्थापना. मी आरती घेतली. इथे प्रसाद काउंटर आहे. पंचखाद्य 20 रुपये, लाडू 50 रुपये. तर तुम्ही इथे तो प्रसाद घेऊ शकता घरच्यांसाठी. हे प्रसादाचं काउंटर 6:30 ते 9 टायमिंग लिहिलं आहे, पण ते 7 वाजेपर्यंत उघडं. मार्वलस एक्सपिरियन्स घेऊन आम्ही आत्ता आलो आहे की मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे मला वाटलंच नव्हतं एकतर मला सकाळची आरती मिळेल. आम्ही जेव्हा आलो, आम्ही पास काढूनच जायचं दर्शनाला ठरवून आलेलो, पण गर्दी नव्हती म्हणून ते म्हणाले काही गरज नाही पासची. जसं आम्ही पुढे गेलो 2 वे होते, तर त्यांनी सांगितलं अर्धा तासाची लाईन आहे. आणि खालनं ना वाद्यवृंद जे म्हणतो आपण, सगळा वादनाचा आवाज येत होता. तर म्हटलं नक्की खाली आरती चालू आहे आणि आपण अर्धा तास त्या लाईनीत उभे राहिलो तर आरती मिळणार नाही. आलो आहोत तिथे लकीली. तर आणि जे देऊ शकतात त्यांनी काही हरकत नाही आहे, ते शेवटी एक प्रकारचं दानच आहे. आम्ही अक्षरशः तिकडे पटकन तो पास घेतला आणि आम्ही खाली गेलो तर आम्हाला आरती मिळाली. आणि तो एक्सपिरियन्स इतका वेगळाच होता. म्हणजे इतक्या दिव्यांमध्ये एवढी लोकं होती, पण म्हणजे खतरनाक एक्सपिरियन्स घेऊन एक्सपिरियन्स तिथे आहे ना. आणि बघ ना, एवढ्या आरती मिळाली आणि एवढ्या लोकांमध्ये होतो आपण, पण तिकडे बघ ना कुठेही असं त्या आगीच्या इथे कोणाला काही लागत नव्हतं. म्हणजे एवढ्या पणत्या मी पहिल्यांदा असं कुठे पेट घेत नव्हतं, काही नाही. म्हणजे मला ते भीती त्याचीच वाटत होती सारखी. पण कोणी टेकत सुद्धा नव्हतं त्या पंटीला. किंवा एखादी पंटी आपण घरात सुद्धा 10 दिवे लावले तर धक्का लागून काही पडायची शक्यता असते. अख्खा पूर्ण जो देवाचा म्हणजे देवाचा गाभारा आणि बाहेरचा पूर्ण परिसर पंट्या लावलेल्या होत्या. अप्रतिम एक्सपिरियन्स होता हा. तर इथे नक्कीच तुम्ही हा अनुभव घेण्यासाठी या. जरूर खरंच. आणि शीघ्र दर्शन पास म्हणजे क्विक दर्शनाच्या पासचे 200 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. नंतर साधारण 7:15च्या आसपास प्रसाद काउंटर ओपन झाला आणि आम्ही घरच्यांसाठी प्रसाद घेऊन इथून निघालो. गीता पठण चाललेलं आहे इथे. हे आहे गीता भवन आणि हे माझ्या मागे तुम्ही बघताय ते आहे गीता भवन. आणि आत्ता तिथे गीता पठण चालू आहे. मिल्की गीता म्हणजे काळ्या दगडांवरती गीता अशी इन्स्क्राईब केलेली आहे, लिहिलेली आहे. आणि एक प्लॅनेटोरियम आहे वरती आणि याची एंट्री फ्री आहे. तर तुम्ही लहान मुलांना वगैरे घेऊन जाऊ शकता, इकडे दाखवू शकता. आणि प्रसादाचे लाडू आम्ही सुद्धा घेतलेले आहेत. आणि नाव वी आर हेडिंग फॉर ब्रेकफास्ट. 7 वाजता दर्शन करून लाडूचा प्रसाद घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत. 6:30लाच आमचं दर्शन झालं होतं विथ आरती. पण लाडूचा प्रसादासाठी जे गृहस्थ तिकडे येतात त्यांना येईपर्यंत 7 वाजले आरती होऊन. त्यामुळे मग आम्ही तिथे प्रसाद घेण्यासाठी थांबलेलो. आता आम्ही तो सगळा प्रसाद घेतला आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहोत नाश्ता करण्यासाठी एका एकदम जुन्या अशा ठिकाणी. आम्ही निघालेलो आहोत इकडच्या फेमस अशा एका इटरीमध्ये जी खूप जुनी आहे. आणि त्या ठिकाणाचं नाव आहे मित्र समाज. तर आता आपण तिथे चाललेलो आहोत. मठासमोरच्या पार्किंगमध्येच आम्ही गाडी ठेवून पुढे पायी निघालो. अवघ्या अर्धा किलोमीटरवर ही जागा आहे. फायनली वी हॅव लोकेटेड द प्लेस. सकाळी 6 वाजता उघडतं आहे आणि आय थिंक आत्ताही वेटिंग आहे इथे. मित्र समाज ही जागा 1949 अर्थात 1949 सालापासून ऑथेंटिक साऊथ इंडियन व्हेजिटेरियन फूड आणि अविरत सेवेसाठी प्रसिद्ध आहे. अनेकांच्या मते पहिला मसाला डोसा इथेच तयार झाला. त्याप्रमाणेच इथूनची गोळी बाज्जे, मँगलोर बन्स प्रसिद्ध आहेत. ग्रामीण पारंपरिक वातावरण असून जुनं फर्निचर आपल्याला इथे पाहायला मिळतं. पूर्ण इथे भरलेलं आहे आणि वेटिंगला लोक आहेत. साधारण 20 ते 25 मिनिटाच्या वेटिंग नंतर एका टेबलाच्या एका फळीवर बसायला आम्हाला जागा मिळाली. त्यामुळे आम्ही दोघेही बाजूबाजूला बसलो. त्यामुळे अगदी शूट फार नीट घेता आलं नाही,
पण तरीसुद्धा एवढ्या गर्दीत रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे काय काय मागवलं होतं ते आता पाहूया. लुसलुशीत असा पायनॅपल शिरा, घी इडली, मेदूवडा, सज्जिगे बाजील म्हणजेच उपम्यासोबत एक पोह्याचा ओलसर असा चिवडा देण्यात येतो. त्यासोबत फिल्टर कॉफी आणि अर्थातच मसाला डोसा आणि मँगलोर बन सोडून कसं चालेल. आणि गोळी बज्जे सकाळी अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे गोळी बज्जे तेवढ्या आमच्या राहिल्या. हे इथे मँगलोर बंद झालेलं आहे. फक्त परिस्थिती अशी आहे इथे की गर्दीच्या वेळेला प्रचंड वेटिंग आणि वेटिंग मधनं तुम्हाला जागा मला असं खेटून बसायला लागतंय. तर आम्ही असे बसलोय आणि आता सुमुखने ते घेतलंय मँगलोर बन. सुमुख कसं आहे? आपण जे कोकणावर नेताना खाल्लेलं ना त्यापेक्षा लेट्स ट्राय. कारण आपण आता मँगलोरच्या जवळ होतो. ओ मस्त इथे मसाला डोसा आलेला आहे. आता तोडून बघूया आपण भाजी याच्यामध्ये. भाजी आहे अच्छा आपली पिवळी बटाट्याची. खाऊन बघूया. मस्त छान आहे. इथे आता एक प्लेट मेदूवडा पण मागवलेला. अतिशय क्रिस्पी गरम गरम आहे आणि व्यवस्थित शिजलेला वाटतं हाताला. चव बघूया आता कशी. छान आहे क्रिस्पी. तुम्हाला ऐकायला असेल तर बघा. बिलकुल तिखट नाही, आंबट नाही आणि मस्त शिजलेलं आहे. इथे पोळी इडली नाहीये म्हणून बटर इडली घेतलेली आहे. बटर इडली विथ सांबार आणि चटणी. काय मागवलंय समोर आपण इकडे? पोहा म्हणून म्हटलं तो, पण ह्याच्यामध्ये उपीट आणि आपण पोहे हे मिक्स घेतलेले आहे. पोहे म्हणजे पातळ पोहे. हे पोहे आहेत. हे उपमा आहे. थोडक्यात आपण बोलू शकतो की फोडणीचे दडपे पोहे आहेत. फोडणीचे डबे पण हे पोहे दिसायला. पातळ वाटतात मला. पातळ पोहे आहेत. दडपे पोहे पातळ पोहे. अरे हे ना आपला चिवडा जसा असतो चिवड्याचं थोडीशी साखर घालून केलेलं वजन चिवडा आहे एक प्रकारचा. ओलसर वर्जन आहे. ओलसर चिवडा आहे आपला. उपमा अगदी लुसलुशीत आहे आणि खाल्ल्यानंतर काही असा सबस्टन्स वाटत नाही, एवढा हलका शिजवला आहे. आता इथे पायनॅपल शिरा मागवलेला आहे आपण. बिलकुल टेस्ट करून बघ आणि अगदी बेताचा गोड आहे. फॅब्युलस मस्त आहे आणि एकदम कमी गोड आहे. अगदी बेताचा गोड आहे आणि मोमो मस्त आहे. बस विजिटिंग आहे फक्त एवढंच की रेटिंग आहे आणि लोक खूप बघत नाहीत म्हणजे क्यू फॉलो करत नाहीत बिलकुल. फर्स्ट कम फर्स्ट वगैरे असं होत नाही. रेकमेंडेड आहे पण जागा रेकमेंडेड आहे. जेवण एकदम म्हणजे फूड टेस्ट अँड क्वालिटी अप्रतिम आहे. कॉफी आता मागवलेली आहे अप्रतिम अशी फिल्टर कॉफी. पिऊन बघूया आपण. दिवटे पिऊन बघा कशी आहे कॉफी. अजिबात गोड नाहीये ही. गोड नाहीये. साखर नाहीच होत आहे ह्याच्यात. आवडते तशी सुंदर मस्त अप्रतिम कॉफी अगदी. आणि इथे यांचं मित्र समाज मील्ससाठीचं एक वेगळं सेपरेट आउटलेट आहे. म्हणजे माझ्या मते 11-12 नंतर इथे मील्स सुरू होत असतील आणि हा पूर्ण असा मार्केट एरिया आहे. पण आम्ही आत्ता सकाळी लवकर आलो त्यामुळे बंद आहे. मग अशी तर इकडचं हे गेटसुद्धा बंद होतं जिथून आत्ता सुमुख गाडी आणतोय आणि आता ते गेट मात्र उघडलेलं आहे. तर आता आपण निघालेलो आहोत डेल्टा पॉइंट पाहायला. डेल्टा पॉइंट म्हणजेच डेल्टा बीच किंवा कोडी बेंगरे बीच. या ठिकाणी सुवर्णा आणि सीता नदी अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सनराईज आणि सनसेट पॉइंटसाठी ही जागा प्रसिद्ध आहे. इथे अनेक स्थानिक मच्छीमार पाहायला सुद्धा मिळतात. स्थानिक सी फूड आणि ताडीचा लाभ इथे घेता येतो.
आणि पुढच्या काही क्लिप्समध्ये ना हा संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकाल. आणि राहण्यासाठी सुद्धा मला हा बीच खूप छान वाटला. गर्दी कमी आहे आणि काही छान होमस्टेज वाटेत दिसले. तर हा पूर्ण रस्ता तुम्ही पाहू शकता पुढच्या काही क्लिप्समध्ये. बंगला बघा, जिंतारा. बोटिंग आणि कायाकिंग इथे चालू आहे. आणि आपण आता आहोत बेंगारे बीच. खोडी बेंगरे, बेंगरे, आय डोंट नो काय म्हणतात त्याला. बेंगरे बीच आहे हा. आणि आता आपण चाललोय डेल्टा पॉइंट म्हणजे जिथे नदी आणि समुद्राचं पाणी एकत्र येतं. अशी छोटी छोटी घरं आहेत आणि मध्ये एकदम बारीक अशी ही लेन आहे, इथून ते आहे. तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आमच्या पुढे पुढे गाडी आहे. सुद्धा बोटिंगची सोय आहे. तर डेल्टा पॉईंटला येऊन तुम्ही बोटिंग करू शकता. आणि हा एक सनसेट पॉईंटसुद्धा आहे. तर मी तर रेकमेंड करीन तुम्ही इथे सनसेटच्या वेळेला, सनसेट टायमिंगला बोटिंगसाठी इथे या. त्यांचं बोटिंगचा जो पॉईंट आहे तिथे बोटिंग पार्किंग आहे त्यांचं, असं ते म्हणतात. पण तिथे गाडी तुम्ही लावून 200 मीटर आत चालत येऊ शकता. इथून गाडी आत जाते. मगाशी आपण आत गाडी घातलेली, पण पुढे गेल्यावर एक गाडी तिथे अडकली आणि मग ट्रॅफिक होत होतं. म्हणजे अडकले होते लोक, त्यामुळे मग आम्ही युटर्न घेऊन मागे लावली आणि म्हटलं चालतच जाऊ, पुन्हा परतीच्या वाटेवरती गडबड नको. आणि आता हा जो रस्ता आहे, हा जो मी तुम्हाला दाखवते, हा रस्ता जातो डेल्टा पॉईंटकडे. देऊळ, घरं, अशी घरं आहेत, देऊळ आहे आणि इथे समुद्र आहे. आणि तिथेच बोटिंग करून एक उत्पन्नसुद्धा त्यांनी निर्माण केलं आहे त्यांचं. आता इथे बघायला गेलं तर इथे बघा, इकडे मिक्स होतो आहे आणि सेम वे इथेही मिक्स होतं आहे. तर हा डेल्टा पॉईंट आहे. इथे लाईन दिसते, हे मिक्सिंग आहे. लाईन दिसते पण नुपूर व्हाईट, ते मिक्सिंग आहे तिकडे. बघ ना फरक, बघ ना कसा गोड पाणी आणि खारं पाणी. म्हणजे इथे लाटा आहेत आणि तिथे शांत आहे. हा, ती बाजू कशी शांत आहे आणि इथे लाटा आहेत. इथे ते मी ही हे जे दिसतंय ना, ही जी अशी लाईन दिसते, ही डिफरन्शिएटिंग लाईन आहे. हां, आणि इथे बघा, इथे लाटा आहेत, ठीक आहे. आणि तेच पलीकडे बघितलं ना, ही जी लाईन आहे ह्याच्या पलीकडे एकदम शांत आहे, ती नदी आहे. तर हा मिलाप आहे नदी आणि समुद्र. अडकली म्हणून आम्ही मागे जाऊन आलो आणि इथून चढून आम्ही इथे आलो. पुढे 2 गाड्या होत्या, त्यातली एक गाडी पुढे अडकली. हो, त्यामुळे मग मागच्या सगळ्या 3 गाड्या परत मागे जायला लागलो. मग शेवटी आम्ही तिथेच लावून इथे आलो. अगदी 2 मिनिटाचा वॉक आहे. आणि तुम्ही इथून अगदी गेलात गाडीतून पुढे, तर तो ऍक्च्युली डेल्टा पॉइंट नाहीये. मॅप्स वरती दाखवलं ना, तर आम्ही जिथे चढून उभे होत आता, एक्झॅक्टली हा डेल्टा पॉइंट आहे. आणि तिथून तुम्ही ऍक्च्युली हे मिक्स होत आहे हे आपण ऍक्च्युली इथून पाहू शकतोय. तिथून आय डाऊट तिथून काय एक्झॅक्टली दिसत असेल, बट इथून तर आपल्याला छान दिसतंय ते मिक्स होताना. वर आपण पाहिलं ना, तर तो संगमाच्या मध्ये लँड दिसतं. पण आता कालपासून इथे इतका पाऊस झालाय, वादळाची वॉर्निंग होती आणि भरतीही असेल, त्यामुळे तो लँडचा पीस बिलकुल दिसत नाहीये. ते सगळं मिक्स होऊन गेलेलं आहे. आम्ही जी ठिकाणं पाहायची ठरवली होती ती सगळी पाहून झाली, एक्सेप्ट फॉर सेंट मेरीज आयलंड. तर बिफोर लिव्हिंग उडुपी सुमुखने पुन्हा आता त्यांना कॉल केलेला, फेरी सुरू झाली आहे का विचारलं, कारण आता इथं ऊन पडलं आहे.
त्यावर ते काय म्हणाले ते तो तुम्हाला तर सांगेल त्यांची नक्कल करून. त्या माणसाला विचारलं आता अभी सेंट मेरीज का फेरी चालू हो गया तो म्हटला नहीं सर हम लोग वही रीड कर रहे हैं नहीं चालू होगा. म्हटलं क्यों? तो सेंट मेरीज आइलैंड पे वेव्स ज़रा टाइट है. मतलब टाइट है तो क्या होगा, उतरने को होगा नहीं सर, फेरी लगेगा नहीं आइलैंड पे, तो टाइट वेव्स में हम लोग लेते नहीं है फेरी वहाँ पे. ओके मी थोडक्यात आजही नाही. आजही नाही. ओके चलो नेवर माइंड नेक्स्ट डे. इथून पण डेल्टा पॉईंटचे दिसते. हां इथे खाण्यासाठी पण डेल्टा पॉईंटला तुम्हाला हे सगळ्यासाठी इथे सुद्धा फिश वगैरे अवेलेबल आहे. ते युजली आम्ही ट्रिपवर असताना आमच्या आयटेनरीमध्ये काय करतो तर ज्या दिवशी शेवटचं बुकिंग असतं एखाद्या ठिकाणी तर आम्ही त्या दिवशी निघाल्यानंतर ऑन दी वे कोणतंही बुकिंग करत नाही, जेणेकरून एखादी जागा किंवा काही एक्सप्लोर करावंसं वाटलं, अजून एखादा दिवस तिथे रिलॅक्स करावंसं वाटलं तर एक एक्स्ट्रा दिवस हातात राहावा म्हणून आम्ही कोणतंही बुकिंग करत नाही. त्यानुसार जर आज आम्हाला सेंट मेरीज आयलँडला जाण्यासाठी फेरीज ओपन झाल्या असत्या त्या आम्ही ते पाहिलं असतं आणि त्यानंतर थोडंफार मँगलोर एक्सप्लोर करूया असा आमचा प्लॅन होता. पण ओन्ली बिकॉज सेंट मेरीज आयलँडला फेरीज नाही सुरू झाल्या आम्ही तो प्लॅन टाळला आणि उडुपीतून निघायचे ठरवले. हेलो हेलो हेलो, हाँ सेंट मेरी आइलैंड का बोट चालू है क्या? नहीं, सिर्फ राउंडिंग चालू है, आइलैंड को लैंड नहीं हो पाएगा. मौसम थोड़ा वेदर थोड़ा ये प्रॉब्लम वेव आई. ओके तो राउंडिंग चालू करना है तो आपको मलबे में पीओ के इधर आना. ठीक है ओके थँक्यू. राहायचं कुठे असा तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्हाला जे जे स्पॉट्स कव्हर करायचे त्याच्यानुसार एकतर सेंट्रली लोकेटेड हॉटेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. आम्ही जिथे राहिलो होतो त्या हॉटेलच्या उजव्या हाताने गेलं तर मलपे बीच आणि सी वॉक वगैरे हा भाग होता, डाव्या हाताने गेलं तर श्रीकृष्ण मठ मंदिर हा भाग होता आणि त्यामुळे ते एकदम सेंट्रली लोकेटेड होतं. आता तुम्हाला थोडंसं सिक्लुडेड बीचमध्ये वर राहायचं असेल आणि जास्त कुठे तुम्ही साईट सीइंग वगैरे करणार नसाल तर कोडी बेंगरे ना सुमुख, हा कोडी बेंगरे बीचचा जो डेल्टा पॉइंट आहे तिथे जातानाचा जो अप्रोच रोड आहे तिथे काही बंगलोज आम्ही पाहिले. तर इथे कदाचित एअरबीएनबीज किंवा हे बंगलोज रेंटवर देत असतील तर तुम्ही ते बघू शकता अवेलेबल आहेत का. गुगलवरतीच सर्च करायला लागेल तुम्हाला. आणि दुसरं मी सजेस्ट करीन कापू बीचच्या इथे सुद्धा तुम्ही राहू शकता. अर्थात कापू बीच जो आहे किंवा कोप बीच जो आहे त्याला तिकडे असं आहे की तुम्हाला त्यापासून जवळपास काहीच नाहीये, म्हणजे फक्त पडुबिद्री बीच तुम्ही जाऊ शकता जो की एक ब्लू फ्लॅग बीच आहे, आपल्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिला आहे. तर तो बीच जवळ आहे कापूपासनं, तो पण खूप जवळ नाही आहे, अगदी हाफ एन आवर टू 20 मिनिट्स टू हाफ एन आवरचा डिस्टन्स आहे. तर तो तुम्ही कव्हर करू शकता. पण पुन्हा मलपे सी वॉक, सेंट मेरीज आयलँड आणि तुमचं श्रीकृष्ण मठ आणि बाकीचे जे पॉइंट्स आहेत ते पाहण्यासाठी मात्र तो तुम्हाला लांबच पडणार. त्यामुळे राहण्यासाठी तुम्ही आय वुड सजेस्ट मलपे बीचच्या आसपासच बघा हॉटेल. आणि मलपे बीच वर फक्त तुम्ही कन्सिडर केलं तर अतिशय एक्सपेन्सिव्ह आहे राहायला तिकडे. आणि तिकडे ना हवेत कसं एक खूप सुंदर आहे, पण आय फील बरं झालं तिथे आम्ही नाही बुक केलं होतं, अगदी मलपे बीचच्या पार्किंगच्या समोरच. तर ते खूप छान दिसत होतं. पण तिथे तुम्ही ज्यांना मच्छी वगैरे खात नाहीत तर मलपे एक खूप मोठं तो सी म्हणजे तो एक पोर्ट आहे, हार्बर आहे ते एक मोठं. त्यामुळे तिथे आसपास बरीच कोल्ड स्टोरेजेस सुद्धा आहेत. तर तिथे हवेत थोडा फिशचा वास येतो. तो कदाचित तिथे राहणं जे फिश म्हणजे जे अगदी व्हेजिटेरियन त्यांना थोडं अवघड जाऊ शकतं. म्हणजे ऑफकोर्स तुमच्या रूममध्ये एसी असतो तिथे हा वास येत नाही, पण कदाचित तो आवार तुम्हाला आवडणार नाही. त्यामुळे पण अगदीच तुम्हाला असं बीचवर राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर मलपे तुम्ही स्किप करा. त्याच्याऐवजी तुम्ही येरमाळ साईडकडे राहू शकता, येरमाळ बीचच्या इकडे. तिथे पार्किंग नव्हतं म्हणून आम्ही एक एअरबीएनबी आधी बुक केलेलं, पण पार्किंगचा प्रॉब्लेम होता तिथे आणि पार्किंग नव्हतं त्यांचं. आणि जिथे पार्किंग होतं घराच्या बाहेर तिथे नारळाची झाडं होती, त्यामुळे सुमुखला टेन्शन होतं गाडीवरती नारळ पडेल ह्याचं. त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं बुकिंग.
तर आम्ही जिथे राहिलो होतो ते ठिकाण मी आता तुम्हाला दाखवते. ते होतं हे कोस्टल पॅलेस हॉटेल. ते तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. ज्या वेळेला डेल्टा पॉइंटला आलो तर डेल्टा पॉइंटला कोडीबेंगरे बीचच्या इथे खूप छान स्टे दिसले आणि कापू बीचच्या इथे सुद्धा छान स्टे दिसले. त्यामुळे दोन्ही ठिकाणं तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि हे त्या मनाने जरा सिक्लुडेड बीचेस आहेत, त्यामुळे तुम्हाला इथे जरा गर्दी वगैरे कमी लागेल. खाण्यासाठी पण पुन्हा कदाचित थोडं लांब यायला लागू शकतं, कारण इथे 1-2 रेस्टॉरंट्स दिसली, पण अर्ली मॉर्निंग काय सोय असेल त्याची काही मी आत्ता खात्री देऊ शकत. तर ही होती उडुपीची सफर आमच्या नजरेतून तुमच्यासाठी. पण हो, अजून हा प्रवास संपलेला नाही. अजून 2 ते 3 व्लॉग्स पुढे येतील, कारण परतीच्या जर्नीमध्ये आम्ही कुमट्यामध्ये एका सुंदर अशा बीच टच प्रॉपर्टीवर राहिलो होतो आणि तो व्हिडिओ पुढे येईलच. नेक्स्ट व्हिडिओ तोच असेल, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. आणि सगळ्यात शेवटी आपण ह्या संपूर्ण ट्रिपचा खर्च, फ्यूल कॉस्ट, अकोमोडेशन, स्टे आणि एकूण खर्च, बजेटिंग कसं केलं त्याचा एक डिटेल व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज अजून चालू राहील. पुढच्या भागात लवकरच भेटू. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याकरता मनापासून आभार. आणि नक्की ह्या व्हिडिओला सुद्धा हाईप करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन्स जे आहेत ते येत राहतील. आणि थँक्स फॉर वॉचिंग धिस वन. सी यू सून इन आवर नेक्स्ट.